फ्रूट्स आणि सलाड या दोन्ही गोष्टीमध्ये फायबर कंटेंट जास्त असतात. जास्त प्रमाणामध्ये फायबरचं सेवन केलं तुम्हाला ब्लोटिंग किंवा गॅसेस होण्याची शक्यता असते. नमस्ते. तर आपण एक महत्त्वाचा प्रश्न डिस्कस करणार आहेत. फळे आणि ग्रीन्सला सलाड जो आहे, आपण जो काकडी, गाजर, बीट वगैरे जे खातो ते आपण जेवणाच्या आधी खावं का जेवणाच्या नंतर खावं? तर आयडियली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपण जेवणासोबत सलाड खावा आणि जेवणानंतर आपण फ्रूट्स खावे. जेवणाच्या आधी फ्रूट्स खाण्यापेक्षा जेवणानंतर फ्रूट्स खाल्लेलं बेटर असतं. आणि फ्रूट्स आणि सलाड खाताना तुम्ही जेवणाआधी खाण्याच्या ऐवजी जेव्हा जेवणानंतर खाता तेव्हा क्वांटिटी लक्षात घ्या की याची क्वांटिटी खूप जास्त प्रमाणामध्ये नसली पाहिजे. त्याची दोन कारणं आहेत. फ्रूट्स आणि सलाड या दोन्ही गोष्टीमध्ये फायबर कंटेंट जास्त असतात आणि जर तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये फायबरचं सेवन केलं तर अल्टिमेटली ते फायबर्स तुमच्या स्टमकवर आणि इंटेस्टाईनवर प्रेशर जनरेट करतात हँडल करण्याचं, आणि त्याच्यामुळं तुम्हाला ब्लोटिंग किंवा गॅसेस होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं प्रॉपर जेवणानंतर फ्रूट आणि सलाड लिमिटेड क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. सलाड हा तुम्ही जेवणासोबत घ्या आणि फ्रूट्स जेवणानंतर घ्या. धन्यवाद.